5 दिवस मी उपाशी होतो आणि कच्चा भात खाल्लेला आणि शिरा भात म्हणजे करपलेला भात मी खाल्ला आणि डाळ भात खाल्लेला, ती बी कच्चीच होती, तरी मी असं हाल काढले. काय सांगू तुम्हाला, आमची लय गरीब परिस्थिती. बिग बॉस विजेता जो तू झालास तो भावनेच्या भरात झालास, म्हणजे तुला कुठे सिंपत्ती मिळाली, तुला असं वाटतं? माझ्या आईमुळे माताचं नाव घ्यायला मला लयच भारी वाटलं. बिग बॉसची टॉपी मी जिंकणार नव्हतं, म्हणजे मीच जिंकणार नव्हतं आणि आपला शब्द खरं झाला. बायको कशी हवी आहे? ओम नमः शिवाय, पप्पा पार्वती, मम्मी गणपती, भाऊ कार्तिक, भाऊ गवले, तिथे अख्ख्या देवांचा आशीर्वाद, अख्ख्या देवींचा आशीर्वाद आहे मरे माता. ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, 1 2 3 4. गणपती बाप्पांचं जे जे का कालीच फाटलं, हृदय तुटलं. माझ्या आई मरे माताचं नाव घ्यायला मला लयच भारी वाटलं. बिग बॉसची टॉपी मी जिंकणार नव्हतं, म्हणजे मीच जिंकणार नव्हतं आणि आपला शब्द खरं झाला आणि बिग बॉसची टॉपी आपल्या हातात. एवढं सगळं ऐकल्यानंतर मला ते वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. आपल्याबरोबर आहे सूरज, गुलीगत त्याचा शब्द आता गल्लीतल्या पोरांना पण माहिती आहे. सर्वात पहिलं म्हणजे माझ्याकडून तुझं खूप खूप अभिनंदन. तो मला भीत आहे, खूप खूप शुभेच्छा. बिग बॉसच्या जेव्हा घरात एंट्री केली होती तेव्हा कधी वाटलं होतं बिग बॉसची ट्रॉफी तुझ्या हातात असेल? वाटलं होतं, दबाव आलता, पण नंतर म्हणलं करायचं म्हणजे करायचं आणि जिंकायची म्हणजे जिंकायचं. दबाव आला होता म्हणजे कोणाचा दबाव आला म्हणजे होता? बेलतो आधी समजून घेते का नाही समजून घेत तेव्हा. ते सुरुवातीला जे तू गेम खेळताना दिसला नाहीस, आणि म्हणजे सुरुवातीला असं होतं की सूरज काही गेम नाही खेळत आहे, सूरज आपला असाच आहे वगैरे, ते का असं का चित्र दिसलं आणि असं का केलंस तू? गेम का नाही खेळत होतास? गेम समजत नव्हता ना त्या टायमिंगला, गेम करत नव्हता त्या टायमिंगला, गेम पहिल्या नव्हता करत, खरंच नव्हता करत. कसं कसं आहे गेम कळालंच नाही. नंतर मी ध्यान ठेवून केलं. तो गेम तुला कोणी समजवलं बिग बॉसच्या घरात? मेन अंकित आहे, प्याडी दादा, त्यांनी शिकवलं, सांगायचे ना समजून, असं असं आहे, तसं तसं. तू गावाकडे राहिलेला तू, म्हणजे गावाकडे कामं, गावाची कष्टाची कामं, बिग बॉसच्या घरात जेव्हा एकदम निवांत राहिला, तिकडचं जेवण वेगळं, गादीवर झोपणं वगैरे, बिग बॉसचं घर तुला कसं वाटलं? मला खाली झोपायची सवय आहे आणि मला खाली झोप लागते, पण आता कसं आहे, मान लाखायला लागतो बिग बॉसचा, त्यासाठी मी ओल झोपत होतो आणि काय काय सदस्य आहेत ना खाली झोपत होते, त्यामुळे मला वाईट वाटत होतं. ते नसतं त्याच असतात, गेम असतं, त्यामुळे वाईट वाटायचं. पॅडी दादा झोपायचं ना खाली, तर मला वाईट वाटायचं. काल जेव्हा लाखाभराचा चेक तुझ्या हातात आला, तुला अनेकांनी फसवले, तू तर जसं सांगितलंसच आपल्याला, की सगळ्या प्रेक्षकांना सांगितलंस की तुला भरपूर जणांनी फसवलं आहे, तुला खूप जणांनी गंडवलं आहे, पण काल जेव्हा लाखाभराचा चेक हातात आला तेव्हा कसं वाटलं? म्हणजे जुने दिवस तुझे काय आठवले? 5 दिवस मी उपाशी होतो आणि कच्चा भात खाल्लेला आणि शिरा भात म्हणजे करपलेला भात मी खाल्ला आणि डाळ भात खाल्लेला, ती बी कच्चीच होती, तरी मी असं हाल काढले. काय सांगू तुम्हाला, आमची लय गरीब परिस्थिती. पहिली कमाई तुझी काय आहे? पहिले एवढं सांगता येणार नाही, खाताव का आम्हाला जायचं, किती 200 रुपये रोजचा. ही कमाई होती माझी पहिली. आता प्रत्येक म्हणजे आपण जेव्हा सक्सेसफुल होतो आपल्या टायमिंगला मी ना आपला सॅमसंग मोबाईल हा असतो ना बारका, तो घेतला आधी. कमाई म्हणजे 200 रुपये रोजाने एका दिवसाला 200 रुपये भेटायचे, तर मग मला मंगळवारी भेटलेलं 5,000. मग मी काय केलं, गेलो आणि घेतला बारका सॅमसंगचा मोबाईल. मग त्याच्यात बादशाने सांगितलं, मामा असं हिले बनवायचं टिकटॉकला, बघ ही शिक. मग मी तसं केलं, मग गाजलो. पण तू विजेता झालास त्याचा आनंद तर आम्हाला सगळ्यांना आहे, पण असं कुठेतरी बोललं जातं आहे की बिग बॉस विजेता जो तू झालास तो भावनेच्या भरात झालास, म्हणजे तुला कुठे सिंपत्ती मिळाली, तुला असं वाटतं? खरं आहे, बिग बॉसचं सपोर्ट, बिग बॉसने लय सपोर्ट केला, लय म्हणजे लय, काय सांगू ते, लय. काल तू जेव्हा फायनल झालास आणि त्याच्यानंतर तू विनर झालास, तुला माहिती आहे का जे देशातले मोठे मोठे खासदार जसं की सुप्रियाताई आहेत, सुप्रिया सुळे आहेत, त्याच्यानंतर युगेंद्र पवार आहेत, रोहित पवार आहेत, ह्या सगळ्यांनी म्हणजे बारामतीतली जनता तर आहेत, पण तिकडचे नेतेही तुझ्यासोबत होते. तुला माहिती आहे त्यांनी तुझ्यासाठी ट्विट केले? नव्हतं माहीत, मग खरंच नाही माहीत. जेव्हा एका छोट्या गावातल्या मुलासाठी एवढे मोठे नेते ट्विट करतात तेव्हा कसं वाटतं सूरजला? आम्हाला लय बरं वाटतं,
आपल्या इकडच्या माणसाने असं केलं ना मला आनंद होतो. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याकडे पैसे आल्यावर आपण हे करू. तर तुझ्याकडे आता पैसे आले तर तू काय करणार आहेस? बिग बॉसचं घर तू बांधणार आहेस ते तू सांगितलं, पण त्या घरात काय असणार आहे? त्या घरात म्हणजे आता काय असणार नाही. म्हणजे बिग बॉस सारखंच असणार आहे की वेगळं काय तुझ्या कल्पना आहे? आता बिग बॉस सारखं तर आपल्याला जमणार नाही. ती त्यांनाच जमणार, त्यांना जमतंय तसं आपल्याला कसं येईना. असं बनावं वाय नाही येणार ना तसं. आपल्या ह्याने बनव साधं सिंपल. बिग बॉसच्या घरात जास्त कोणाला मिस केलंस? अख्ख्यांना माझ्या टीमलाच मिस केलं आणि बिग बॉसला. तुझा अरबाजवर विशेष राग आहे असं का? म्हणजे गेम तर आहेच, पण आता बिग बॉसच्या घरातनं बाहेर आल्यावर. आता नाही राग, गेममध्येच असतं तेवढा माझा, आता नाही. आणि निक्कीबद्दल एक वाईट गोष्ट कोणती आणि चांगली गोष्ट कोणती सांगशील? निक्की आधी वाईट वागते नंतर चांगली वागते, तीच वाईट गोष्ट आहे. आधी चांगली म्हणजे आता चांगली वागायला लागलेली ती. कधी शेवट आलं हसून खेळून जात होती. बिग बॉसच्या घरात तशी वागले असते तर काय झालं. बिग बॉसच्या घरातनं बाहेर आल्यावरती पहिलं काय केलंस? पहिलं मी हॉटेलला आलो, कारण बिग बॉसची टॉपी जिंकली तिथं लई गर्दी, फोटो फॅन लोक काढायला लागले. मुलगा पाठी लागल्याचा किस्सा सांग. हां, काल गाडीत येत होतो आम्ही, गाडीत बसलो, ते मुलगा 220 गाडीवर आमच्या मागं लई लांब लांब येत होता. तेव्हा असा भ्या वाटायचं मला, तेव्हा गाडी समोरच यायचं ना, धडकायची भ्या वाटायची मला. कसं आहे असं मी लगेच त्याला थांब म्हणलं, अभि दादाला गाडी थांबव, त्याला फोटो घेऊ दे. फोटो घेतला त्याने. मला असं दुसऱ्याचा माझ्यासाठी जीव गेला ना, मला वाईट वाटतं. त्यासाठी मी त्याला म्हटलं थांब दादा, आणि ह्यांना बी म्हटलं गाडी थांबव आणि फोटो घेऊ द्या, कसं बी होऊ द्या पण फोटो घेऊ दे त्याला. बायको कशी हवी आहे तुला? साधी सिंपल साडी घालणार. प्रेक्षकांना काय सांगशील? काय सांगू, तेवढं तुला प्रेम दिलं त्यांनी मला लय प्रेम दिलं आहे आणि देण्यात मला विश्वास आहे. आणि त्यांनी खरंच माझ्यावर लय प्रेम केलं आहे. माझ्या जनतेने, माझ्या फॅन लोकांनी आणि महाराष्ट्राच्या जनतेने माझ्यावर लय प्रेम केलं. तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. ताई खाऊन गोली काय शुभेच्छा. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.